नमस्कार मित्रांनो, आपले मनःपूर्वक स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक प्रवासात। आज आपण अशा एका महान योगी, सिद्ध पुरुष आणि दत्तावताराबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या नावाचा उच्चार करताच लाखो भक्तांच्या मनात श्रद्धा, विश्वास आणि धैर्य जागृत होते। ते म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज। आजही हजारो भक्त सांगतात, आम्ही संकटात होतो, पण स्वामींनी वाचवलं। डॉक्टरांनी आशा सोडली होती, पण स्वामींच्या कृपेने सर्व ठीक झाले। नोकरी नव्हती, व्यवसाय बंद होता, घरात अडचणी होत्या, पण स्वामींच्या नावाचा जप सुरू केल्यावर जीवन बदललं। हे सर्व फक्त योगायोग आहेत का, की खरोखरच स्वामी समर्थ आजही आपल्या भक्तांसोबत आहेत? आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देता भक्त परंपरेत सांगितल्या जाणाऱ्या अनुभवांचा आणि स्वामी समर्थांच्या शिकवणींचा शांतपणे विचार करू। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल। स्वामी समर्थ नेमके कोण होते? भारतात अनेक संत झाले, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, साईबाबा, गजानन महाराज, पण या सर्व संतांमध्ये श्री स्वामी समर्थ यांचे व्यक्तिमत्व अत्यंत वेगळे आणि रहस्यमय मानले जाते। त्यांच्या जन्माची निश्चित माहिती उपलब्ध नाही। अनेक भक्तांचा विश्वास आहे की ते श्री दत्तात्रेयांचे अवतार होते, तर काही इतिहासकारांच्या मते ते एक महान योगी होते। परंतु एक गोष्ट सर्वजण मान्य करतात, त्यांच्याकडे विलक्षण आध्यात्मिक सामर्थ्य होते। त्यांच्या डोळ्यात करुणा होती, त्यांच्या शब्दांत सत्य होते, आणि त्यांच्या कृपेत भक्तांचे जीवन बदलण्याची ताकद होती। अक्कलकोटमध्ये आगमन। स्वामी समर्थ भारतभर अनेक ठिकाणी भ्रमण करत होते। अखेरीस ते सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्थायिक झाले। त्या काळी अक्कलकोट हे एक छोटे संस्थान होते, परंतु स्वामी समर्थांच्या वास्तव्यामुळे ते जगभर प्रसिद्ध झाले। आजही लाखो भक्त दरवर्षी अक्कलकोटला दर्शनासाठी जातात। अनेकांच्या मते त्या भूमीत आजही स्वामींचे चैतन्य अनुभवायला मिळते। पहिला अनुभव। एक वृद्ध भक्त रोज स्वामींना नमस्कार करायला येत असे। त्याच्याकडे पैसा नव्हता, घरात अडचणी होत्या, पण श्रद्धा मात्र अढळ होती। एके दिवशी तो स्वामींना म्हणाला, माझ्याकडे काहीच उरलं नाही। स्वामी समर्थ फक्त हसले। ते म्हणाले, ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याच्याकडे सर्व काही आहे। काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात अनपेक्षित बदल घडू लागले। काम मिळाले, घरातील संकटे कमी झाली। भक्तांनी हा अनुभव स्वामींची कृपा म्हणून मानला। अशा अनेक कथा आजही भक्तांमध्ये सांगितल्या जातात। चमत्कार म्हणजे काय? आपण अनेकदा विचारतो, चमत्कार म्हणजे नेमकं काय? विज्ञानाला समजणारी घटना की परमेश्वराची कृपा? स्वामी समर्थांनी कधीही स्वतःच्या चमत्कारांची जाहिरात केली नाही। त्यांनी लोकांना नेहमी कर्म, श्रद्धा आणि संयम यांचा मार्ग दाखवला। त्यांच्या जीवनातील अनेक घटना आज चमत्कार म्हणून सांगितल्या जातात, परंतु त्या घटनांचा मुख्य संदेश हा होता, ईश्वरावर विश्वास ठेवा, पण कर्तव्य सोडू नका। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। ही ओळ प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात कोरलेली आहे। जेव्हा जीवनात संकट येते, जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा अनेक भक्त स्वामींचे हे शब्द आठवतात। हे वाक्य केवळ धीर देणारे नाही, तर आत्मविश्वास वाढवणारे आहे। याचा अर्थ असा नाही की संकट येणार नाही, तर संकटातही धैर्य सोडू नका। श्रद्धेची शक्ती। एका तरुणाची नोकरी गेली होती, घरची जबाबदारी,
कर्ज, निराशा. तो रोज स्वामींच्या मंदिरात जाऊन शांत बसू लागला. तो फक्त एवढंच म्हणायचा, स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा. काही आठवड्यांनी त्याला नवीन नोकरी मिळाली. तो हा बदल स्वामींच्या कृपेचा परिणाम मानत होता. अशा अनुभवांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण वेगवेगळे असू शकते, पण श्रद्धेमुळे माणसाला धैर्य, आशा आणि सकारात्मकता मिळते, हे मात्र नक्की. स्वामींची शिकवण. स्वामी समर्थांनी लोकांना सांगितले, कधीही अहंकार करू नका, सत्याचा मार्ग सोडू नका, गरजूंना मदत करा, आईवडिलांचा आदर करा, प्रामाणिकपणे कष्ट करा, ईश्वरावर विश्वास ठेवा. ही शिकवण आजही तितकीच महत्त्वाची आहे. स्वामी समर्थांचे प्रसिद्ध चमत्कार आणि त्यामागील संदेश. सुमारे 1200 शब्द. पार्श्वसंगीत अशांत, रहस्यमय. मित्रांनो, मागील भागात आपण स्वामी समर्थांचे जीवन, अक्कलकोटमधील वास्तव्य आणि श्रद्धेचे महत्त्व जाणून घेतले. आता आपण अशा काही प्रसिद्ध अनुभवांकडे वळूया, जे आजही भक्तांमध्ये श्रद्धेने सांगितले जातात. हे अनुभव भक्त परंपरेत प्रचलित आहेत आणि अनेकांसाठी प्रेरणेचे स्रोत मानले जातात. चमत्कार क्रमांक 1. मृत्यूच्या दारातून परत आलेला भक्त. अक्कलकोटमध्ये एक भक्त गंभीर आजारी पडला होता. त्या काळात आधुनिक वैद्यकीय सुविधा नव्हत्या. घरच्यांनी अनेक उपचार केले, पण काहीच फरक पडत नव्हता. शेवटी त्यांनी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना केली. असे सांगितले जाते की स्वामींनी त्या भक्ताला फक्त एवढेच सांगितले, काळजी करू नको, अजून तुझं काम बाकी आहे. काही दिवसांत त्याची प्रकृती सुधारू लागली. भक्तांनी हा प्रसंग स्वामींची कृपा मानला. पण या कथेतून मिळणारा मोठा संदेश असा आहे, आशा सोडू नका. धैर्य ठेवणारा माणूस संकटातून बाहेर पडण्याची शक्ती मिळवतो. चमत्कार क्रमांक 2. गरीब शेतकऱ्याची मदत. एक गरीब शेतकरी सतत दुष्काळामुळे त्रस्त होता. घरात धान्य नव्हते, लहान मुलं उपाशी होती. तो स्वामींच्या दर्शनाला गेला. त्याने काही मागितले नाही, फक्त नम्रपणे नमस्कार केला. स्वामी म्हणाले, घरी जा, चिंता करू नकोस. घरी पोहोचल्यावर त्याला गावातील एका श्रीमंत व्यक्तीने काम दिले. नंतर त्याची शेतीही चांगली झाली. भक्त म्हणतात, स्वामींनी मदत केली. पण या कथेमागील संदेश असा आहे, देव संधी देतो, पण त्याचा उपयोग माणसाने स्वतः करायचा असतो. चमत्कार क्रमांक 3. अहंकारी व्यापाऱ्याचा बदल. एक श्रीमंत व्यापारी स्वामींकडे आला. त्याला आपल्या संपत्तीचा खूप गर्व होता. तो म्हणाला, माझ्याकडे सर्व काही आहे. स्वामी फक्त हसले. काही दिवसांत त्याच्या व्यापारात मोठे नुकसान झाले. तो पुन्हा स्वामींकडे आला. यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू होते. स्वामी म्हणाले, आता तुला समजलं का खरा मालक कोण आहे? त्या दिवसानंतर व्यापारी नम्र झाला. त्याने गरिबांना मदत करण्यास सुरुवात केली. स्वामी समर्थांचा राग म्हणजे कृपा. अनेक वेळा स्वामी भक्तांवर रागावत असत, कधी कठोर शब्द बोलत. हे पाहून नवीन लोक घाबरत असत. परंतु जुने भक्त म्हणत, स्वामींचा राग म्हणजेही कृपाच असते. कारण त्यांचा उद्देश अपमान करणे नव्हता, तर भक्ताच्या चुकीची जाणीव करून देणे हा होता. जसा आईवडील मुलाला योग्य मार्गावर आणण्यासाठी रागावतात, स्वामींच्या एका वाक्याने बदलले आयुष्य. एक तरुण अनेक दिवस नोकरीच्या शोधात होता. तो खूप निराश झाला होता. तो स्वामींच्या चरणी बसला. स्वामी म्हणाले, काम कर, फळाची चिंता करू नकोस. ही गोष्ट त्याच्या मनात कायमची बसली. तो पुन्हा मेहनतीने काम करू लागला.
काही महिन्यात त्याला चांगली नोकरी मिळाली. ही कथा आपल्याला भगवद्गीतेतील कर्मयोगाची आठवण करून देते. स्वामींचे मौन. अनेक लोक प्रश्न विचारायला येत, पण स्वामी उत्तरच देत नसत. ते शांत बसत. लोकांना वाटायचे उत्तर मिळाले नाही, पण काही दिवसांनी त्याच प्रश्नाचे उत्तर त्यांना जीवनातूनच मिळत असे. यातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. प्रत्येक उत्तर शब्दांतच मिळेल असे नाही. काही उत्तरं अनुभवातून मिळतात. भक्ताचा विश्वास. एक वृद्ध महिला रोज स्वामींच्या दर्शनाला जात असे. एक दिवस मुसळधार पाऊस होता. लोक म्हणाले, आज जाऊ नकोस. ती म्हणाली, मी नाही जाणार, पण माझं मन स्वामींकडे आधीच पोहोचलं आहे. तिच्या या अढळ श्रद्धेचे अनेक भक्त आजही उदाहरण देतात. चमत्कारांचा खरा अर्थ. मित्रांनो, लोकांना वाटते चमत्कार म्हणजे फक्त अशक्य गोष्ट घडणे, पण स्वामी समर्थांनी शिकवलेला सर्वात मोठा चमत्कार म्हणजे निराश माणसाला आशा देणे, अहंकारी माणसाला नम्र बनवणे, घाबरलेल्या व्यक्तीला धैर्य देणे, चुकीच्या मार्गावर असलेल्या व्यक्तीला योग्य दिशा दाखवणे. हा बदल जर जीवनात घडला तर तोच सर्वात मोठा चमत्कार आहे. आजच्या काळात स्वामी समर्थांचे महत्त्व. आज प्रत्येकजण तणावात आहे. कोणाला नोकरीची चिंता आहे, कोणाला पैशाची, कोणाला आरोग्याची, कोणाला नातेसंबंधांची. अशा वेळी स्वामी समर्थांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा वाटतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश आपल्याला धैर्य, संयम आणि सकारात्मकतेने जगण्याची प्रेरणा देतो. अंगावर काटा आणणारे भक्तांचे अनुभव आणि स्वामी समर्थांची दिव्यकृपा. मागील 2 भागांमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे जीवन, त्यांचे अक्कलकोटमधील वास्तव्य आणि काही प्रसिद्ध भक्तकथा जाणून घेतल्या. आज आपण अशा काही अनुभवांविषयी बोलणार आहोत जे आजही अनेक भक्त श्रद्धेने सांगतात. या कथा श्रद्धेच्या परंपरेतून आलेल्या आहेत आणि अनेकांसाठी प्रेरणादायी मानल्या जातात. संकटात मिळालेला अदृश्य आधार. एका व्यापाऱ्याचा व्यवसाय अचानक तोट्यात गेला. बँकेचे कर्ज, घरातील जबाबदाऱ्या, रात्री झोप लागत नव्हती. एक दिवस त्याने मनापासून प्रार्थना केली, स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा. त्या रात्री त्याला स्वामी समर्थांचे दर्शन झाल्याचा अनुभव त्याने नंतर सांगितला. स्वामी फक्त एवढेच म्हणाले, उद्यापासून नवीन सुरुवात कर. दुसऱ्या दिवशी त्याने जुनी चूक सुधारली, नवीन योजना आखली आणि काही महिन्यात व्यवसाय पुन्हा उभा राहिला. तो म्हणायचा, माझा खरा चमत्कार म्हणजे माझ्या मनात आलेला आत्मविश्वास. हरवलेले मूल. अक्कलकोटमध्ये सांगितली जाणारी एक प्रसिद्ध भक्तकथा अशी आहे. एक लहान मुलगा जत्रेत हरवला. संपूर्ण कुटुंब घाबरले. सर्वत्र शोध सुरू झाला. शेवटी आई रडत स्वामी समर्थांच्या चरणी आली. ती म्हणाली, स्वामी, माझं लेकरू परत द्या. काही वेळातच गावातील एका व्यक्तीने ते मूल सुरक्षित आणून दिले. त्या कुटुंबाने हा प्रसंग स्वामींची कृपा म्हणून स्वीकारला. या कथेतून आपल्याला श्रद्धेबरोबर धैर्य आणि संयमाचे महत्त्वही समजते. स्वामींची भविष्य सूचना. स्वामी समर्थ अनेकदा एखाद्या व्यक्तीला काही शब्द सांगत असत. त्यावेळी त्याचा अर्थ कोणालाच समजत नसे, पण काही दिवसांनी ती घटना घडल्यावर लोकांना त्यांच्या शब्दांचा अर्थ कळत असे. एका भक्ताला त्यांनी सांगितले, आज प्रवास करू नकोस. भक्ताने आज्ञा पाळली. त्याच दिवशी ज्या मार्गाने तो जाणार होता तेथे मोठा अपघात झाल्याची बातमी आली. भक्ताने हा प्रसंग आयुष्यभर विसरला नाही. स्वामींची परीक्षा. स्वामी समर्थ प्रत्येकाला लगेच आशीर्वाद देत नसत.
कधी कधी ते भक्तांची श्रद्धा आणि संयम यांची परीक्षा घेत असत. एक युवक सलग 40 दिवस दर्शनासाठी येत होता. स्वामी त्याच्याकडे पाहतही नव्हते. एके दिवशी स्वामी स्वतः उठले, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आता तुझी वेळ आली. काही दिवसांनी त्याला आयुष्यात मोठी संधी मिळाली. भक्त म्हणत, स्वामी उशीर करतात पण अन्याय कधीच करत नाही. भिवू नकोस. हे वाक्य आज लाखो भक्तांच्या ओठांवर आहे. पण याचा अर्थ फक्त संकटातून वाचवणे नाही. याचा खरा अर्थ असा आहे, भीतीवर मात करा, चुकीचे काम करू नका, सत्याचा मार्ग सोडू नका, संयम ठेवा, देवावर विश्वास ठेवा, पण कर्म करत राहा. चमत्काराचा खरा अर्थ. लोक विचारतात, आजही स्वामी चमत्कार करतात का? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक भक्त वेगळे देईल. काही म्हणतील हो, काही म्हणतील तो श्रद्धेचा विषय आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, जेव्हा निराश माणूस पुन्हा उभा राहतो, जेव्हा चुकीच्या मार्गावरचा माणूस योग्य मार्ग स्वीकारतो, जेव्हा अहंकार नाहीसा होतो, तेव्हा तोही एक मोठा चमत्कारच असतो. स्वामींची शिकवण आज का आवश्यक आहे? आज जगात वेग आहे, पैसा आहे, तंत्रज्ञान आहे, पण मनःशांती कमी होत चालली आहे. अशा काळात स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला सांगते, प्रामाणिक राहा, संयमी राहा, कुटुंबाला वेळ द्या, गरजूंना मदत करा, संकटात घाबरू नका, रोज काही क्षण ईश्वराचे स्मरण करा. ही शिकवण कोणत्याही काळात उपयुक्त आहे. भक्तांचे अनुभव, अश्रद्धेचा प्रवास. आजही अनेक भक्त सांगतात की प्रार्थनेनंतर त्यांना मानसिक धैर्य मिळाले, योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळाली किंवा कठीण काळातून पुढे जाण्याची ताकद मिळाली. अशा अनुभवांचे स्वरूप प्रत्येकासाठी वेगळे असते. काही जण त्याला दैवी कृपा मानतात, तर काही त्याला श्रद्धेमुळे मिळालेला आत्मविश्वास म्हणतात. भाग 3 चा शेवट. मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थांशी संबंधित काही प्रेरणादायी भक्तकथा आणि त्यामागील संदेश जाणून घेतला. पुढील भागात आपण स्वामी समर्थांच्या 10 अमूल्य शिकवणी, त्यांच्या दैनंदिन जीवनातील उपदेश आणि प्रत्येक भक्ताने आचरणात आणाव्यात अशा जीवनमूल्यांवर सविस्तर चर्चा करू. जर तुम्ही हा प्रवास शेवटपर्यंत ऐकत असाल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या 10 अमूल्य शिकवणी, जीवन बदलणारे उपदेश. आतापर्यंत आपण श्री स्वामी समर्थांच्या अनेक प्रेरणादायी कथा आणि भक्तांच्या अनुभवांबद्दल जाणून घेतले. परंतु एक प्रश्न आजही अनेकांच्या मनात येतो, स्वामी समर्थांनी लोकांना नेमकं काय शिकवलं? त्यांच्या चमत्कारांपेक्षा त्यांच्या शिकवणी आज अधिक महत्त्वाच्या आहेत. कारण चमत्कार एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एकदाच घडू शकतो, पण योग्य विचार आयुष्यभर माणसाला योग्य दिशा देतो. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांच्या अशा 10 शिकवणी, ज्या आजही प्रत्येकाच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतात. पहिली शिकवण, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य प्रत्येक स्वामी भक्ताच्या हृदयात कोरलेले आहे. परंतु या वाक्याचा अर्थ असा नाही की जीवनात संकट येणारच नाही. याचा अर्थ असा आहे, संकट कितीही मोठं असलं तरी धैर्य सोडू नकोस. जीवनात अपयश येईल, लोक साथ सोडतील, परिस्थिती कठीण होईल, पण जर मनात श्रद्धा आणि आत्मविश्वास असेल तर प्रत्येक अडचणीवर मात करता येते. दुसरी शिकवण, कर्म करत राहा. एकदा एका भक्ताने स्वामींना विचारलं, माझं नशीब कधी बदलेल? स्वामी म्हणाले, नशीब बदलायचं असेल तर आधी कर्म बदल. ही शिकवण आजही तितकीच खरी आहे. फक्त प्रार्थना करून यश मिळत नाही. मेहनत,
प्रामाणिकपणा आणि सातत्य आवश्यक आहे. तिसरी शिकवण, अहंकार सोडा. स्वामी समर्थांकडे राजा आणि गरीब दोघेही समान होते. त्यांच्या दृष्टीने श्रीमंती किंवा गरिबी नव्हती. त्यांनी नेहमी सांगितले, अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्ञानाचा अहंकार, पैशाचा अहंकार, सत्तेचा अहंकार, हे सर्व शेवटी माणसाला एकटं करून टाकतात. चौथी शिकवण, सत्याचा मार्ग सोडू नका. स्वामी समर्थांनी कधीही खोटेपणाला प्रोत्साहन दिलं नाही. ते म्हणायचे, सत्याचा मार्ग कठीण असतो, पण शेवटी विजय त्याचाच होतो. आजच्या स्पर्धेच्या काळातही ही शिकवण तितकीच महत्वाची आहे. पाचवी शिकवण, सेवा म्हणजेच खरी पूजा. एका भक्ताने स्वामींना विचारले, तुमची सर्वात मोठी पूजा कोणती? स्वामी म्हणाले, भुकेल्याला अन्न दे, दुःखी माणसाला आधार दे, हाच माझा पूजार्चेचा मार्ग आहे. मंदिरात जाणे चांगले आहे, परंतु त्याबरोबरच समाजातील गरजूंना मदत करणेही तितकेच महत्वाचे आहे. सहावी शिकवण, आईवडिलांचा आदर करा. स्वामी समर्थ नेहमी सांगत असत, ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांचा अपमान करू नका. आज अनेक जण यशाच्या मागे धावताना कुटुंब विसरतात, परंतु खरे सुख आपल्या माणसांमध्येच असते. सातवी शिकवण, संयम ठेवा. आज प्रत्येकाला सर्व काही लगेच हवं असतं, पण स्वामी समर्थ म्हणत, योग्य वेळ आल्याशिवाय फळ मिळत नाही. बी पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही. त्यासाठी वेळ, पाणी आणि काळजी लागते. तसंच जीवनातही आहे. आठवी शिकवण, मन शांत ठेवा. रागात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. स्वामी समर्थ अनेकदा शांत बसत असत. त्यांचं मौन ही एक शिकवण होती. मन शांत असेल तर योग्य निर्णय घेणं सोपं होतं. नववी शिकवण, प्रत्येक संकट काहीतरी शिकवून जातं. जीवनात संकट आलं की आपण विचारतो, हे माझ्याच बाबतीत का? पण स्वामी समर्थांचा संदेश वेगळा होता. ते म्हणत, संकट म्हणजे शिक्षा नाही, तर शिकवण आहे. प्रत्येक अडचण आपल्याला अधिक मजबूत बनवते. दहावी शिकवण, देवावर विश्वास ठेवा, पण कर्तव्य विसरू नका. ही स्वामी समर्थांच्या शिकवणीचा सर्वात सुंदर सारांश आहे. प्रार्थना करा, नामस्मरण करा, पण त्याचबरोबर प्रामाणिकपणे आपलं कामही करा. श्रद्धा आणि कर्म यांचा समतोल राखणं हाच खरा अध्यात्माचा मार्ग आहे. आजच्या काळात या शिकवणींचं महत्त्व. आज ताणतणाव वाढला आहे. मोबाईल, सोशल मीडिया आणि स्पर्धेमुळे मन सतत अस्वस्थ असतं. अशा वेळी स्वामी समर्थांचा संदेश आपल्याला आठवण करून देतो. शांत रहा, संयमी रहा, सत्याचा मार्ग निवडा, कष्ट करा, इतरांना मदत करा, आणि सर्वात महत्त्वाचं, श्रद्धा कधीही सोडू नका. समाधीनंतरही जाणवणारी श्री स्वामी समर्थांची कृपा, भक्तांचे अनुभव आणि श्रद्धेची ताकद. आतापर्यंत आपण श्री स्वामी समर्थांचे जीवन, त्यांचे चमत्कार आणि त्यांच्या शिकवणींबद्दल जाणून घेतले. पण आता आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो आजही लाखो भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. स्वामी समर्थांनी 1878 मध्ये अक्कलकोट येथे समाधी घेतली. परंतु समाधीनंतरही अनेक भक्तांना त्यांच्या कृपेचे अनुभव येत असल्याचे सांगितले जाते. हे अनुभव श्रद्धेवर आधारित आहेत. प्रत्येक व्यक्ती त्यांचा अर्थ आपल्या श्रद्धेनुसार किंवा वैयक्तिक अनुभवानुसार लावते. चला अशाच काही अनुभवांविषयी जाणून घेऊया. अनुभव 1, स्वप्नातील मार्गदर्शन. पुण्यातील एक तरुण अनेक महिन्यांपासून नोकरीच्या शोधात होता. अनेक मुलाखती दिल्या, पण प्रत्येक ठिकाणी अपयश. एक दिवस त्याने मनापासून स्वामी समर्थांचा जप सुरू केला. काही दिवसांनी त्याला स्वप्नात एक वृद्ध संन्यासी दिसले.
त्यांनी फक्त एवढेच सांगितले, उद्या त्या कंपनीत पुन्हा जा. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा अर्ज केला. यावेळी त्याची निवड झाली. तो आजही म्हणतो, त्या स्वप्नाने माझं आयुष्य बदललं. अनुभव 2 अपघातातून बचाव. एक कुटुंब कारने प्रवास करत होते. अचानक समोरून भरधाव ट्रक आला. ड्रायव्हरने कसाबसा कार वाचवली. सर्वजण सुरक्षित राहिले. त्या कुटुंबातील आजी म्हणाल्या, मी त्या क्षणी फक्त श्री स्वामी समर्थ एवढंच म्हणत होते. त्यांनी हा प्रसंग स्वामींची कृपा मानला. तर काही जण म्हणतील की तो ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाचा परिणाम होता. पण एक गोष्ट नक्की, त्या प्रसंगानंतर त्या कुटुंबाची श्रद्धा अधिक दृढ झाली. अनुभव 3 डॉक्टरांनी नाकारलेली आशा. एका लहान मुलाला गंभीर आजार झाला. उपचार सुरू होते. घरच्यांनी वैद्यकीय उपचारांसोबत प्रार्थनाही सुरू ठेवली. काही आठवड्यांनी मुलाची प्रकृती सुधारू लागली. डॉक्टरांनी उपचार सुरू ठेवले आणि मुलगा पूर्णपणे बरा झाला. कुटुंबाने डॉक्टरांचे आभार मानले आणि त्याचबरोबर ही सुधारणा स्वामींच्या कृपेचेही फल मानले. ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. श्रद्धा आणि वैद्यकीय उपचार हे एकमेकांचे पर्याय नाहीत. अनेक लोक दोन्हींचा आधार घेतात. अक्कलकोटला लाखो भक्त का जातात? हा प्रश्न अनेकांना पडतो. उत्तर फक्त एकच आहे, मनः शांती. लोक तिथे फक्त काही मागायला जात नाहीत, तर मन मोकळं करायला जातात. स्वामींच्या समाधीसमोर बसल्यावर अनेक भक्तांना एक वेगळी शांतता जाणवते, असे ते सांगतात. ही अनुभूती प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. नामस्मरणाची शक्ती. स्वामी समर्थांनी नामस्मरणावर भर दिला. आजही अनेक भक्त रोज सकाळी आणि संध्याकाळी म्हणतात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यांचा विश्वास असतो की या नामस्मरणामुळे मन स्थिर होते, भीती कमी होते आणि संकटांचा सामना करण्याची ताकद मिळते. सर्वात मोठा चमत्कार कोणता? आपण अनेकदा विचार करतो, आजार बरा होणे, नोकरी मिळणे, व्यवसाय चालू होणे, हेच चमत्कार आहेत का? कदाचित नाही. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार सर्वात मोठा चमत्कार म्हणजे एका रागीट माणसाचं शांत होणं, एका व्यसनी माणसाचं व्यसन सोडणं, एका निराश व्यक्तीच्या मनात पुन्हा जगण्याची उमेद निर्माण होणं. कारण हे बदल आयुष्य कायमचं बदलून टाकतात. स्वामी समर्थांचा अंतिम संदेश. स्वामी समर्थांनी अनेक वेळा भक्तांना एकच गोष्ट सांगितली, सत्याने जगा, कष्ट करा, कोणाचं वाईट करू नका आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. हीच त्यांची खरी शिकवण आहे. भाग 5चा शेवट. मित्रांनो, आज आपण समाधीनंतरही भक्तांना जाणवणाऱ्या अनुभवांविषयी आणि श्रद्धेच्या शक्तीबद्दल जाणून घेतलं. पुढील भागात आपण श्री स्वामी समर्थांच्या जीवनातील सर्वात रहस्यमय घटना, त्यांच्या शेवटच्या दिवसांचा इतिहास आणि त्यांनी दिलेला अखेरचा संदेश याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या अखेरच्या दिवसांचे रहस्य आणि अमर संदेश. आज आपण या मालिकेतील अत्यंत भावनिक आणि महत्त्वाच्या भागात प्रवेश करत आहोत. प्रश्न असा आहे, ज्यांनी हजारो लोकांच्या जीवनात आशेचा दिवा पेटवला, त्या श्री स्वामी समर्थांनी आपल्या शेवटच्या दिवसात काय सांगितले? आणि समाधीनंतरही लाखो भक्त त्यांना जिवंत असल्यासारखे का अनुभवतात? चला जाणून घेऊया. स्वामी समर्थांचे अखेरचे दिवस. 1878 मध्ये अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा मुक्काम सुरू होता. त्या काळात हजारो भक्त रोज दर्शनासाठी येत होते. राजे,
गरीब, शेतकरी, व्यापारी, सैनिक, विद्वान सर्वजण त्यांच्या चरणी येत असत. पण काही दिवसांपासून भक्तांना जाणवत होतं, स्वामी पूर्वीपेक्षा जास्त शांत झाले होते. ते कमी बोलत होते. अनेकदा ध्यानात बसत. भक्तांना वाटत होतं, काहीतरी मोठं घडणार आहे. भक्तांची चिंता. एक दिवस एका भक्ताने विचारलं, स्वामी, तुम्ही आम्हाला सोडून जाणार आहात का? स्वामी समर्थ स्मितहास्य करत म्हणाले, मी कुठे जाणार आहे? भक्तांना त्या वेळी या वाक्याचा अर्थ समजला नाही. पण आज लाखो भक्त म्हणतात, स्वामी शरीराने गेले, पण त्यांच्या कृपेने आजही ते भक्तांसोबत आहेत. समाधी पूर्वीचा संदेश. समाधी घेण्यापूर्वी स्वामींनी भक्तांना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्याचे भक्त परंपरेत वर्णन आढळते. त्यांनी सांगितले, सत्याचा मार्ग सोडू नका, गरजूंना मदत करा, नामस्मरण करत राहा, भीती बाळगू नका आणि प्रत्येक परिस्थितीत परमेश्वरावर विश्वास ठेवा. आजही हे शब्द लाखो लोकांना प्रेरणा देतात. समाधीचा दिवस. तो दिवस आला. संपूर्ण अक्कलकोटमध्ये शांतता पसरली होती. भक्तांच्या डोळ्यात अश्रू होते. कोणी रडत होते, कोणी प्रार्थना करत होते, कोणी स्वामींचे चरण धरून बसले होते. असे सांगितले जाते की स्वामी समर्थांनी अत्यंत शांतपणे समाधी स्वीकारली. तो क्षण भक्तांसाठी अत्यंत वेदनादायी होता. पण त्याच वेळी अनेकांना मनातून एक भावना आली, स्वामी गेले नाही, ते सदैव आपल्या सोबत आहेत. समाधीनंतर काय घडलं? समाधीनंतरही अक्कलकोटला भक्तांची संख्या कमी झाली नाही. उलट दरवर्षी लाखो लोक दर्शनासाठी येऊ लागले. अनेक भक्त सांगतात, समाधीसमोर बसल्यावर मन शांत होतं, अस्वस्थ विचार कमी होतात, आत्मविश्वास वाढतो. या अनुभवांचा अर्थ प्रत्येकजण आपल्या श्रद्धेनुसार लावतो. स्वामी समर्थ आजही का आठवले जातात? कारण त्यांनी कधीही धर्माच्या नावावर भेदभाव केला नाही. गरीब आणि श्रीमंत यात फरक केला नाही. जातपात मानली नाही. त्यांच्यासाठी प्रत्येक भक्त समान होता. हीच त्यांची खरी महानता होती. त्यांच्या शिकवणी आजही जिवंत आहेत. आज जग बदललं आहे, तंत्रज्ञान वाढलं आहे, पण भीती, एकटेपणा, नैराश्य हेही वाढलं आहे. अशा काळात स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला सांगते, संकट कायमचं नसतं. धैर्य सोडू नका. मेहनत करत राहा. मन शांत ठेवा आणि श्रद्धा कधीही सोडू नका. स्वामी समर्थांचा सर्वात मोठा वारसा. स्वामी समर्थांनी कोणतंही मोठं पुस्तक लिहिलं नाही, कोणतंही साम्राज्य उभारलं नाही, पण त्यांनी लाखो लोकांच्या मनात विश्वास, धैर्य आणि मानवतेचा दिवा पेटवला. हाच त्यांचा सर्वात मोठा वारसा आहे. प्रत्येक भक्तासाठी संदेश. जर तुम्ही जीवनात कठीण काळातून जात असाल तर स्वतःवरचा विश्वास गमावू नका. प्रार्थना करा, कष्ट करा, योग्य निर्णय घ्या. गरज पडल्यास कुटुंबीय, मित्र किंवा तज्ज्ञांची मदत घ्या. आध्यात्मिक श्रद्धा अनेकांना मानसिक बळ देते आणि त्यासोबत योग्य कृती करणेही तितकेच महत्त्वाचे असते. इतिहासात प्रसिद्ध असलेल्या स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी घटना आणि त्यामागील जीवनाचा खरा अर्थ. आतापर्यंत आपण स्वामी समर्थांचे जीवन, त्यांच्या शिकवणी, भक्तांचे अनुभव आणि समाधीनंतरही टिकून राहिलेल्या श्रद्धेबद्दल जाणून घेतले. आज आपण अशा काही प्रसंगांबद्दल बोलणार आहोत जे स्वामी समर्थांच्या चरित्रग्रंथांमध्ये आणि भक्त परंपरेत वारंवार सांगितले जातात.
या कथांचा उद्देश चमत्कार दाखवणे नसून त्यामागील श्रद्धा, नम्रता आणि जीवनमूल्ये समजून घेणे हा आहे. प्रसंग एक. अहंकारी पंडिताचा परिवर्तन. एक विद्वान पंडित स्वामी समर्थांकडे आला. त्याला आपल्या ज्ञानाचा फार अभिमान होता. तो म्हणाला, मला सर्व शास्त्रांचे ज्ञान आहे. स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. थोड्या वेळाने त्यांनी त्याला एक साधा प्रश्न विचारला. पंडित उत्तर देऊ शकला नाही. तो नम्रपणे स्वामींच्या चरणी बसला. स्वामी म्हणाले, ज्ञानाने माणूस मोठा होत नाही, नम्रतेने मोठा होतो. त्या दिवसापासून त्या पंडिताचा स्वभाव बदलला. प्रसंग 2. भुकेल्या कुत्र्याला दिलेली भाकर. एक भक्त रोज स्वामींसाठी नैवेद्य घेऊन येत असे. एक दिवस मंदिराबाहेर एक भुकेला कुत्रा दिसला. स्वामी म्हणाले, आधी त्याला खाऊ घाल. भक्ताने तसेच केले. नंतर स्वामी म्हणाले, जिथे भूक आहे तिथेच देव आहे. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की खरी भक्ती म्हणजे सर्व जीवांवर प्रेम करणे. प्रसंग 3. गरीब विधवेचा विश्वास. एक वृद्ध विधवा रोज स्वामींच्या दर्शनाला येत असे. तिच्याकडे दान देण्यासाठी काहीच नव्हते. ती फक्त एक फूल अर्पण करत असे. एक दिवस ती रडू लागली. ती म्हणाली, स्वामी, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही. स्वामी हसले आणि म्हणाले, तुझी श्रद्धाच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. चमत्कारांपेक्षा मोठी गोष्ट. लोक अनेकदा विचारतात, स्वामींनी किती चमत्कार केले. पण हा योग्य प्रश्न नाही. योग्य प्रश्न असा आहे, स्वामींनी किती लोकांचे जीवन बदलले. कारण रागीट माणूस शांत झाला, व्यसनी माणूस व्यसनमुक्त झाला, स्वार्थी माणूस सेवाभावी झाला. हेच सर्वात मोठे परिवर्तन आहे. स्वामींचा सर्वधर्मसमभाव. स्वामी समर्थांकडे विविध समाज, जाती आणि धर्मांचे लोक येत असत. ते कधीही कोणामध्ये भेदभाव करत नसत. त्यांच्यासाठी प्रत्येक जीव महत्वाचा होता. आजच्या काळात ही शिकवण अधिक आवश्यक आहे. मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत. श्रद्धा आणि विवेक. काही लोक विचारतात, प्रत्येक चमत्कारावर विश्वास ठेवावा का? स्वामी समर्थांच्या शिकवणीतून एक गोष्ट स्पष्ट दिसते. श्रद्धा असावी, पण विवेकही तितकाच आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक समजून घ्या. अंधानुकरण करू नका. सत्य, सदाचार आणि करुणा यांना नेहमी प्राधान्य द्या. आजच्या तरुणांसाठी स्वामी समर्थांचा संदेश. जर स्वामी समर्थ आज आपल्या समोर असते तर कदाचित ते म्हणाले असते, मोबाईल वापरा पण त्याचे गुलाम बनू नका. पैसा कमवा पण प्रामाणिकपणे. आईवडिलांचा सन्मान करा. शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवा. संकटात हार मानू नका. दररोज काही मिनिटे शांत बसून आत्मपरीक्षण करा. जीवन बदलणारा प्रश्न. आज हा प्रश्न स्वतःला विचारा, मी रोज किती वेळ इतरांच्या चुका शोधतो आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी किती वेळ देतो. स्वामी समर्थांचा मार्ग बाहेरचा नाही, तो आपल्या अंतर्मनातून सुरू होतो. प्रेरणादायी समारोप. मित्रांनो, जीवनात कधीही असा क्षण येऊ शकतो जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतील. अशा वेळी घाबरू नका, निराश होऊ नका. कष्ट करत राहा, प्रार्थना करत राहा आणि मनात आशेचा दिवा जिवंत ठेवा. कारण श्रद्धा अनेकांना संकटाचा सामना करण्याचे बळ देते. अंतिम संदेश. प्रत्येक भक्ताने आयुष्यात लक्षात ठेवाव्यात अशा 11 गोष्टी. आज आपण या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. या मालिकेत आपण श्री स्वामी समर्थांचे जीवन, भक्तांचे अनुभव
प्रेरणादायी प्रसंग आणि त्यांच्या शिकवणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता एक प्रश्न उरतो. या सर्वातून आपण आपल्या आयुष्यासाठी काय शिकणार आहोत? कारण कोणत्याही संतांचे जीवन फक्त ऐकण्यासाठी नसते, तर ते आपल्या आचरणात उतरवण्यासाठी असते. प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. सकाळी उठल्यावर, मोबाईल पाहण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे डोळे बंद करा. मनात म्हणा, स्वामी, आजचा दिवस चांगला जाऊ दे. हा छोटासा विचार मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. 2. संकट आले की घाबरू नका. जीवनात संकटे येणारच. नोकरी जाईल, व्यवसायात नुकसान होईल, आरोग्य बिघडेल. पण लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरी सूर्योदय निश्चित असतो. 3. मेहनतीला पर्याय नाही. स्वामी समर्थांनी कधीही आळशीपणाला प्रोत्साहन दिले नाही. श्रद्धा ठेवा, पण त्याचबरोबर मेहनतही करा. यशासाठी दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. 4. आईवडिलांची सेवा करा. जगातील सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे आईवडिलांचे समाधान, त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू. हेच सर्वात मोठं पुण्य आहे. 5. गरजूंना मदत करा. दान म्हणजे फक्त पैसा नाही. एखाद्याला वेळ देणे, रक्तदान करणे, भुकेल्याला अन्न देणे, दुःखी माणसाला धीर देणे, हेही मोठे दान आहे. 6. रागावर नियंत्रण ठेवा. एका क्षणाचा राग अनेक वर्षांचे नाते तोडू शकतो. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. 7. स्वतःला दररोज सुधारत राहा. इतरांना बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करा. हीच खरी साधना आहे. 8. श्रद्धा आणि विवेक दोन्ही ठेवा. श्रद्धा मनाला बळ देते, विवेक योग्य निर्णय घेण्यास मदत करतो. दोन्हींचा समतोल जीवन सुंदर बनवतो. 9. क्षमा करायला शिका. मनात राग साठवून ठेवू नका. क्षमेमुळे दुसऱ्यापेक्षा जास्त शांतता स्वतःलाच मिळते. 10. रोज नामस्मरण करा. दिवसभरात काही मिनिटे मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. अनेक भक्तांना यामुळे मानसिक शांतता आणि धैर्य मिळाल्याचा अनुभव येतो. 11. चांगला माणूस बना. शेवटी लोक तुमची संपत्ती लक्षात ठेवणार नाही, तुमचे पद लक्षात ठेवणार नाही. ते लक्षात ठेवतील तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात. हेच स्वामी समर्थांच्या शिकवणीचं सार आहे. या मालिकेचा सार. या संपूर्ण प्रवासात आपण पाहिले स्वामी समर्थांचे जीवन, त्यांचे उपदेश, भक्तांचे अनुभव आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन. काही घटना श्रद्धेवर आधारित आहे, काही ऐतिहासिक परंपरेतून आलेल्या आहेत, परंतु त्यांचा मुख्य संदेश एकच आहे: सत्य, करुणा, सेवा, संयम आणि श्रद्धा. अंतिम प्रेरणादायी संदेश. जर आज तुम्ही एखाद्या कठीण परिस्थितीत असाल तर हार मानू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. योग्य प्रयत्न करत राहा. गरज वाटल्यास आपल्या कुटुंबियांची, मित्रांची किंवा तज्ज्ञांची मदत घ्या. आणि मनाला आधार देणारी प्रार्थना, नामस्मरण किंवा ध्यान यांचाही आधार घ्या. समारोप प्रार्थना. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनातील भीती दूर करा. आम्हाला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. आमच्या कुटुंबावर कृपा ठेवा. आम्हाला सत्य, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाने जगण्याची प्रेरणा द्या. संकटात धैर्य, यशात नम्रता आणि प्रत्येक क्षणी तुमच्या स्मरणात राहण्याची शक्ती द्या. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ही संपूर्ण मालिका तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक
प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण मराठी पॉडकास्टसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.